अरे अरे ताई काकू, काय करताय हे? मी असं ऐकले तुमची तब्येत बरी नाही आणि तुम्ही कामे कसली करताय? द्या मी करतो. अहो आता लहानांनी कामे करायची, तुम्ही बसून फक्त सूचना करायच्या. ते नाही हो समायचे, कामे केल्याशिवाय चैन नाही पडायचे. हो ते खरेच नाही, पण मध्ये मध्ये जीवास विश्रांती हवी की नाही? हो मोरोबा, ते बरी खरे. मोरोबा, कधीतरी वाटते एखाद दिवशी असे नुसते पडून राहावे, आयते जेवावे. पण मेले आम्हाला कोण आयते वाढणार? आणि आमच्या रमाबाईंची तर स्वयंपाकाची कथाच आहे. आणि आता तर काय, बाई साहेब नाशकास रवाना झाल्यात, मग तर उजेडच आहे. पण तुला सांगते मोरोबा, जेव्हा पोर इथे होती ना, तेव्हा हाताखालची कामे अगदी निमूटपणे करायची. हो हो, हाताखाली बाकी कोणी हवेच हो असे. ताई काकू, आपले बागा सांभाळणारे गोडसे आहेत ना, त्यांच्या नात्यात एक कन्या आहे, कुमारिकाच आहे. शब्द टाकतो म्हणाले ते. अगो बाई, मोरोबा, नाही म्हणजे तुझ्यात काय बघितले त्यांनी? नाही, अगदी लगेच तयार झाले म्हणतोयस? असे काय ताई काकू, काय कमी काय आहे माझ्यात? हा आता 3 लग्नांचा डाग आहे एवढंच, पण बाकी माझ्यासारखा वर शोधून सापडायचा नाही हो. हो हो, ते बरी खरे. दिसायला कसा गोरा गोमटा आहेस, वागायलाही सज्जन आहेस, आणि कामात तर अगदी प्रामाणिक आहे रे बाबा. होय ना, आणि त्यातून माधवराव रानड्यांचा मी मामा म्हटल्यावर लोक लगेच आदराने बघू लागतात. हो हो हो, ते अगदी खरे. अरे पण मोरोबा, मग अडले कुठे? अडले म्हणजे आपल्यातर्फे कोणीतरी बोलणी करावयास जायला हवी ना. हो गो बाई, म्हणजे मी जाऊ की काय? अरे मोरोबा, बाळं भटजींना सांग ना मग. ते ऐकत नाहीत ना, म्हणून माझे स्थळ मीच शोधून काढले. असं म्हणतोस? मी काय म्हणते, नाही मोरोबा, तू माईस जाऊन सांग. माईंचे सध्या लक्ष नाही कशात, माझे ऐकून सुद्धा घेणार नाहीत. ताई काकू, माझ्यासाठी तुम्हीच शब्द टाका ना माईकडे. माई माधवाकडे नक्की बोलणे काढेल, मला खात्री आहे. नाही म्हणजे माझ्या वंशाला दिवा नाही ना, म्हणून ही सारी खटपट. नाहीतर तसा मी संन्यस्तच माणूस हो. हो, असे म्हणतोस? ठीक आहे, मी बोलते माईशी. आलेच. दोन शेर तांदूळ, 2 शेर, 1 2 3 4 4 माणसांस पुरतील. पण किती दिवस? नेमके लिहू तरी किती? काय करतात वहिनी? मी काही मदत करू का? हो आबा भाऊजी, वाण सामानाची यादी करावयाची आहे. द्या, मी लिहितो. अगो बाई, तुम्ही लिहिताय? होय. चालेल चालेल, लिहा. वहिनी, लिहा ना. अहो सांगा ना. म्हणजे? अहो, म्हणजे तुम्ही सांगताय ना, मी लिहितो. अगो बाई, म्हणजे? अहो मला वाटले की तुम्हीच लिहिताय म्हणून. म्हणजे? म्हणजे हो, पुण्याला सारे कोठीघरात भरलेलेच असायचे ना आपल्या, त्यातून ही सारी कामे माई नाही तर ताई सासूबाईच बघायच्या. एकटीने जिन्स आणणे, ह्या जिन्स अशा कशा आणतात ते ठाऊकच नाही मला. शिवाय शिवाय किती प्रमाणात आणायच्या त्याचाही अंदाज येत नाहीये. हो बाई, आबा भाऊजी, आता काय करायचे हो? मोठाच फजितीचा किंवा प्रसंग ओढवला. स्वतः म्हणाले पिठले भात करू. हो पण डाळीचे पीठ आहे कुठे? चण्याची डाळ आणण्यापासून तयारी, त्यातून वरून ती दळून आणावयास हवी. हो बाई, स्वतः आता रागे भरतील मला. छे, अहो दादा कधी रागे भरतो का? भरतात तर. फक्त इतरांसारखे भडाभडा बोलत नाहीत म्हणून आपणास वाटते की ते रागे भरत नाहीत.
पण ठाऊक आहे ना कसे घुप्प होऊन बसतात ते. मग 2-2 दिवस अबोला टिकतो. असे वागडे होते इकडून, जणू काही ओळखतच नाहीत आपल्याला. हे मात्र अगदी खरेच. पण वहिनी, आता हो काय करावायचे? तुम्हीच मार्ग काढा ना हो काहीतरी. वहिनी, आपण असे करूयात का? मी सखा दादांना बरोबर घेऊन स्वतः किराणा मालाच्या दुकानी जातो. त्या दुकानाच्या मालकास चांगला अंदाज असेल. 4-5 माणसाच्या कुटुंबास काय काय लागते ते. तेव्हा त्याच्या सल्ल्याने सारे काही घेऊन येतो. हो, हा उपाय मात्र अगदी नेमका आहे. होय ना? पण वहिनी, आपण पिठले भाताऐवजी खिचडी केली तर त्यासाठी कोणती डाळ लागते? तुरीची का मुगाची? सुभद्रा काकू कधी कधी तुरीची डाळ वापरीत आणि मेथ्या. ताई सासूबाई मुगाची. दोन्ही आणा. आणतो. पण वहिनी, तुम्ही दोन्ही डाळी एकत्र करून खिचडी करणार की काय? अहो नाही हो, असे कसे करीन मी? म्हणे दोन्ही डाळी एकत्र करून खिचडी. खिचडीच करू, छान बेत होईल. ऐक माई, आता हातपाय थकले गो. हाताखालची कामे करायला सून हवी. रमा होती, ती गेली नाशकास. हाताखालची कामे करण्यास अगदी चांगली होती हो. सांगू ते सगळे काम करायची मुकाट्याने. तिचे त्या अभ्यासाचे खूळ नसते ना, तर अगदी प्रश्नच नव्हता बघ. त्या बुकांचा नाद लागला आणि बिघडले सगळे. हो हो, पण आता कुठून सून यायची आहे? आबाचे लग्न का करायचे इतक्यात? हो, आभासे नाही, मी आपल्या मोरू बद्दल बोलत होते. अगो बाई, आधीच्या त्या 3 लग्नास काही अर्थ होता का? संसार तरी झाला का बिचाऱ्याचा? हो ना. आणि अगो, त्याच्या घराण्याला वंश नको का? काय गो माई, हा? अगो, खरे तर तुझा सख्खा भाऊ तो. तूच कराव्यास हवीसो काहीतरी खटपट. अगो माई, अशाने पितरांना मुक्ती कशी मिळायची सांग बरे. मग बरोबर आहे तुमचे, पण मी काय म्हणते, आधी बाळंभटजींना विचारायला हवे. नाही म्हणजे त्यांना आधी पत्रिका बघायला सांगायला हवे, नाही का? हो, निदान काय योग आहेत ते तरी कळेल. हो, 3 वेळा असे झाले. होय ना, एवढे आयुष्य एकट्याने कसे काय काढेल तो? का आता आमचे हे नाही गेले तीर्थयात्रेस? काढते ना मी एकटेच आयुष्य. मग पण मी काय म्हणते, मोरोबाचे वय आहे का तीर्थयात्रेचे? उगीच काय काहीतरी. माई, तू पत्रिका दाखव गो बाळंभटजींना. हो, मग आज चार्ज घेणार ना तुम्ही? हो, सामान जवळपास लागलेलेच आहे आणि तसा आबाही आहेच. तेव्हा आजच कोर्टात जाऊ आणि तेथील एकूण परिस्थिती जाणून घेऊ. साऱ्यांशीच ओळखी करून घेऊ आम्ही आल्याचे आणि आमच्या कामाच्या पद्धतीविषयी त्यांना सांगू आणि मग रितसर उद्यापासून चार्ज घेऊ. आज वातावरण तसे इन्फॉर्मल असेल तेव्हा सारी व्यवस्था कशी चालते याचा आम्हासही अंदाज घेता येईल. प्रत्येक कोर्टात कामाच्या पद्धतीचे वेगवेगळे पायंडे पडलेले असतात. तेव्हा आम्ही असा विचार केला. अगदी उत्तम आहेत तुमचे विचार. खरं म्हणजे माधवराव, तुम्हाला भेटण्याची साऱ्यांनाच अतिशय उत्सुकता आहे. न्यायाधीश म्हणून तुमची कीर्ती सर्वत्र आहे. परंतु सार्वजनिक सभेच्या निमित्ताने तुम्ही चालवलेलं कार्य आणि मवाळांचे पुढारी म्हणून जनमानसात तुमची निर्माण झालेली प्रतिमा, यामुळे तुम्हाला अगदी जवळून पाहण्याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. हो हो हो, मी काल म्हणालो त्याप्रमाणे तुमच्या या बदलीमुळे पुणेकर दुःखी झाले हे खरेच, परंतु नाशिककर मात्र सुखावले आहेत. नाही का भिडे? हो, अगदी अगदी. बरे, आणखी एक गोष्ट. म्हणजे आमच्या घरात स्वयंपाकासाठी एक बाई हवी होती.
म्हणजे आमच्या सौभाग्यवतींनी तुमच्या मंडळींना सांगितलेच आहे, पण आठवणीसाठी म्हणून. हो हो, मी आजच सांगतो. आणि घर कामासाठी एक गडी हवा होता, तो मिळाला तरी बरे होईल. माधवराव, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही स्वतः त्यात लक्ष घालतो. सामानाचे प्रकरण तर मिटले, पण आबा भाऊजी, काय? बाहेर एवढी सगळी मंडळी आली आहेत. आता एवढ्या सगळ्यांसाठी एकटीने फराळ करावायचा म्हणजे परीक्षाच आहे हो माझी. आणि माझे काही नाही, पण माझे काही चुकले तर स्वतःनं हसतील ना सगळे. मी काय करू? वहिनी, अहो असे रडकुंडीला येऊन कसे चालेल? शिवाय फराळ तर आपल्याला करावाच लागणार ना. पटकन काहीतरी विचार करा. बटाटे पोहे करताय का? अगो बाई, हे जमेल मला, नक्की जमेल. त्यात काय आहे, नुसते बटाटे चिरायचे आणि मिरच्यांची फोडणी करून त्यात टाकायचे आणि वरून मग पोहे. या, हे जमेल हो मला. आबा भाऊजी, तुम्ही चटदिशी मला फडताळातले पोहे काढून द्या. काय आहे, येथे आल्यापासून काय कोठे ठेवले ते लक्षातच येत नाहीये. सारखे आपले पुण्याचे फडताळ येते डोळ्यासमोर. तोवर मी बटाट्याचे रव्यास घेते. ठीक आहे. हा? वहिनी, अहो पोह्यांचा घमघमाट अगदी बाहेरपर्यंत येतोय. तर आबा भाऊजी अगदी फक्कड जमला हो बेत. पण सगळे टाकले ना, हळद, तिखट, मीठ. अगो बाई, काय झालंय? बाकी सगळे झाले, मीठ टाकायचीच विसरले मी. होय. बरे झाले तुम्ही आठवण केलीत ते. आणा, या, गरम गरम आहेत. वा.
वा, उत्तम झालाय फराळ. छान नाही का माधवराव? हो हो, खूपच छान झाला आहे. छान आहे, छान आहे. आले. आलोच हा. सावकाश. माधवराव, तुमच्या घराला स्वयंपाकीण बाईची किती गरज आहे हे आत्ता कळले आम्हाला. सावकाश. माधवराव, हीच ती स्वातंत्र्याची खरी चव बरे. बिघडली तरी गोडच लागते. सावकाश 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 सावकाश. वहिनी, पहिली लढाई तर जिंकली. सगळ्यांना फराळ खूप आवडला. खरेच पहिला घास घेतल्या घेतल्या सगळ्यांनी सांगितलं हो फराळ आवडला म्हणून. आबा भाऊजी, मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. अहो, आज पहिल्यांदा मी एकटीने फराळ केला आणि तो चांगला झाला. आणि तुम्ही तरी किती मदत केलीत मला. घ्या आता, तुम्ही निवांत होऊ दे. आणि माझ्याकडून तुम्हाला एक डाव जास्त. होय. अहो अहो, काय होतीये तुम्हाला? अहो वहिनी, हे बघा, आता अजिबात थट्टा करायची नाही हा. मी अगदी बसायची नाही. बाहेर सगळ्यांना किती आवडलाय फराळ मी केलेला. वहिनी, अहो हा फराळ बाहेर सगळ्यांना कसा आवडला याचे नवल वाटते मला. म्हणजे हवे तर तुम्ही खाऊन बघा. अगं बाई, अहो खारट आणि कच्चा. अहो बाहेर सगळ्यांनी. अगं भाऊजी, अहो स्वतःची किती फजिती झाली असेल. वहिनी, अहो वहिनी रडू नका तुम्ही. माझे अहो बाहेर सगळी आपलीच माणसं आहेत. नाही. वहिनी तुम्ही शांत व्हा. हे बघा, रडू नका तुम्ही वहिनी. अहो कसे होणार माझे, मी काय केले हे. वहिनी शांत व्हा तुम्ही. काही होणार नाही. वहिनी रडू नका.